त्र्यंबकेश्वर मंदिर, जेथे ब्रह्मा, विष्णू आणि महेश एकाच रूपात निवास करतात आणि भारतातील 7 पवित्र नद्यांपैकी एक गोदावरी हिचा उगमही येथेच झाला आहे. महाराष्ट्राच्या या पावनभूमीवर असं एक दिव्य धाम आहे जेथे स्वतः भगवान शिव त्रिमूर्ती रूपात विराजमान आहेत. हे आहे नाशिकमधील त्र्यंबकेश्वर मंदिर, जे 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. सामान्यतः आपण पाहतो की त्रिदेवांची वेगवेगळी मंदिरे असतात, पण या मंदिराचे खास वैशिष्ट्य म्हणजे इथल्या पिंडीत 3 छोटे लिंग आहेत, जे ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचे प्रतीक मानले जातात. इथलं एक मोठी रहस्यमयी गोष्ट अशी की हे शिवलिंग हळूहळू क्षीण होत चालले आहे. पुराणानुसार हे कलियुगाच्या अंताचे संकेत मानले जातात, पण हे फक्त सुरुवात आहे. त्र्यंबकेश्वर मंदिराचा संबंध पवित्र गोदावरी नदीच्या उगमस्थानाशी देखील आहे. पौराणिक कथेनुसार महर्षी गौतम ऋषींच्या कठोर तपश्चर्येवर प्रसन्न होऊन भगवान शिवांनी येथे गोदावरी नदी प्रकट केली होती. म्हणून इथली प्रत्येक शिळा आणि पाण्याचा थेंब पावन मानला जातो. जगातील 4 प्रमुख कुंभमेळ्यांच्या ठिकाणांपैकी त्र्यंबकेश्वर हे एक महत्त्वाचे ठिकाण आहे. दर 12 वर्षांनी येथे लाखो भाविक दर्शनासाठी आणि पवित्र स्नानासाठी येतात. तसेच कालसर्पदोष आणि नारायण नागबळी यांसारख्या विशेष पूजांसाठी या ठिकाणाला विशेष महत्त्व आहे. असे मानले जाते की त्र्यंबकेश्वरमध्ये दर्शनाने भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. जिथे त्रिदेवांचे एकत्रित आशीर्वाद मिळतात, तिथे जीवनातील सर्व संकटे दूर होतात. हर हर महादेव, जय त्र्यंबकेश्वर. तुम्हाला जर ही माहिती प्रेरणादायी वाटली असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा आणि आमच्या चॅनलला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.